सगळ्यांना नमस्कार। लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर 2026 या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या अवॉर्ड फंक्शनला उपस्थित असलेले दर्डा कुटुंबीय, लोकमतचे सर्वच सहकारी आणि उपस्थित सर्वच ज्यांना अवॉर्ड मिळतोय आणि ज्यांना अवॉर्ड दुसऱ्याला देताना आनंद होतोय असे सर्वच आपल्या या ठिकाणी उपस्थित नागरिक बंधू भगिनी मातांनो, ज्युरी म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा काम केलेलं आहे। पेशाने मी वकील आहे आणि त्यामुळे मला कधीच ज्युरी किंवा जस्टिसचं काम मिळालेलं नाही। त्यामुळे सर्वात प्रथम तर मी लोकमतचं धन्यवाद व्यक्त करतो की मला पेशाने वकील असताना सुद्धा जज आणि ज्युरीचं काम तुम्ही दिलत, त्याबद्दल सांस्कृतिक विभागाकडून आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो। पण मला या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करायचा आमच्या सर्व ज्युरी सहकाऱ्यांचा, ते इथे उपस्थित सुद्धा आहेत। अतिशय प्रामाणिकतेने आम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केला। मतमतांतर असताना, मत आग्रह असताना सुद्धा या कठीण परिस्थितीचा सामना आम्ही केला। मी कठीण परिस्थिती यासाठी म्हणतोय कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये असलेली नामांकनं ही इतकी मजबूत होती की ज्या कॅटेगरीमधल्या असलेल्या 2, 3, 4, 5 जे कोणी नामांकन होती त्याच्यामध्ये मानांकन कोणाला द्यायचं हे ठरवताना खूप चर्चा सुद्धा झाली आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचा मतप्रवाह समोर आला। आणि तरी एक मताने आणि बहुतांश मताने आम्ही सगळ्यांनी या ज्युरीजनी मिळून हा अतिशय कठीण प्रसंगातून योग्य निर्णय करण्याची भूमिका आम्ही वटवलेली आहे। आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे या ज्युरीमध्ये होते त्यांना कठीण प्रसंगातून फाईलवर काय लिहायचे माहिती होतं। माझ्यासारख्या राजकारणाला कठीण प्रसंगातून पळवाट कशी काढायची माहित होती। तरी विजयबाबू बसले तिकडे, तुम्ही पळही काढू नका आणि केवळ फाईलवर लिहून बाजूला होऊ नका, एकत्रित निर्णय हा आग्रह तुम्ही धरलात आणि आम्ही तो घेतलेला आहे। मला या पुरस्काराचं विशेष वाटतंय की हा पुरस्कार निर्विवाद आहे, यात कुठलाही वाद नाही, यात कुठलाही वाद निर्माण होऊ शकत नाही असा निर्विवाद आहे। याचं कारण या पुरस्काराची मांडणी निर्मळ मनाने लोकमतने केली आहे, कारण शुद्ध मनाने ते केलेली आहे। हा निर्विवाद आहे याचं कारण या पुरस्कारामध्ये लोकमत समूह निष्पक्ष राहिलेला आहे आणि त्यामुळे जे काम कुठलंही पक्ष न घेता केलंय अशा पद्धतीचं निष्पक्ष आहे। हा पुरस्कार निर्विवाद आहे याचं कारण हा निर्लेप पद्धतीने केलाय, ज्याच्यावर कुठलाही आरोप होऊ शकत नाही, या पद्धतीने तो केलेला आहे। आणि म्हणून या पुरस्कारातील पुरस्कारार्थींचं जेवढं अभिनंदन मी करतो तेवढंच लोकमत समूहाचं करतो की त्यांनी या सगळ्यांचं पालन अतिशय योग्य पद्धतीने केलं। ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांना अभिनंदन, आणि ज्यांना यावर्षी मिळालं नसेल त्यांना पुढच्या वर्षी नक्की मिळेल अशी शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।